नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला रत्नागिरीतील पाणी स्थितीचा आढावा। गरज पडल्यास MIDC कडून पाणी पुरवठा करण्याची ग्वाही। फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशनचा शेतकऱ्यांना आधार। 50 एकरांसाठी भात बियाण्यांचं मोफत वाटप। कोकणी समाज ट्रस्ट करून गोळप येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप। अंगणवाडीला उपयुक्त साहित्य भेट। मुंबईवाले कोकणात नोकरीसाठी येतील, आमदार प्रमोद जठार यांनी सांगितलं। भाजपचा संकल्प 2038 विकासाचा रोडमॅप। आणि ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचं स्वागत। शाळेच्या पहिल्या दिवशी उत्साहाचं वातावरण। पालकमंत्री उदय सामंत यांनीही विद्यार्थ्यांचं केलं स्वागत। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता बातम्या विस्तारानं। महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये महायुतीचे सर्व 17 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे। रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा विश्वास व्यक्त करत जिल्ह्यातील पाणी स्थिती आणि शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांवरही भाष्य केलं। महाराष्ट्रामध्ये एकूण 17 विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या। त्यातल्या 6 विधान परिषदेच्या जागा ह्या बिनविरोध झाल्या महायुतीच्या। त्याच्यामध्ये 2 शिवसेना, 2 भारतीय जनता पक्ष आणि 2 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा, अशा 6 बिनविरोध झाल्या। 11 ठिकाणी निवडणुका सुरू आहेत आणि महायुतीच्या वतीनं मला जाहीरपणानं सांगायचं की 11च्या 11 ठिकाणी महायुतीचे आमचे विधान परिषदेचे उमेदवार हे फार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील। नाशिकमध्ये जो काय थोडा वेळ गेला गोकुळ गीते यांचा फॉर्म मागं घेण्यासाठी, तर तिथं देखील आता एकच अर्ज राहिलेला असल्यामुळं बॅलेटवर 2 आहेत, परंतु एकच अर्ज असल्यामुळे तिथं देखील आम्ही जिंकू। परभणीमध्ये महायुतीचा उमेदवार अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रचारामध्ये त्यांना आघाडी घेतलेली आहे, तिथं देखील चांगल्या पद्धतीनं आम्ही विजयी होऊ। मी स्वतः सोलापूरला देखील जाऊन आलो, सातारा सांगलीला देखील जाऊन आलो, त्या जागा देखील भारतीय जनता पार्टी जिंकेल आणि 17च्या 17 जागा महायुतीच्या 22 तारखेला आपल्याला जिंकलेल्या दिसतील। अशा पद्धतीचं एक वातावरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। रत्नागिरी दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषद निवडणुकांबाबत महायुतीची भूमिका स्पष्ट केली। राज्यातील मतदारांचा पाठिंबा महायुतीला मिळत असून सर्व 17 उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, मी एक गैरसमज दूर करण्यासाठी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे, ते म्हणजे नाशिकमध्ये ज्या पद्धतीनं गणेश गीते असतील, गोकुळजी गीते असतील यांनी सन्मानपूर्वक माघार घेतली, तर त्यांच्याबद्दल सोशल मीडियाद्वारे एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही विघ्नसंतोषी लोक करत आहेत। गणेश गीतेंशी देखील माझे अतिशय जवळचे संबंध आहेत, गोकुळ गीतेंशी देखील माझे अतिशय जवळचे संबंध आहेत। मी आणि गिरीश भाऊ महाजन यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं विनंती करून
त्यांना थांबण्याची विनंती केली आणि म्हणूनच त्यांनी माघार घेतलेली आहे. तर आपल्या माध्यमातून अशा विघ्नसंतोषी लोकांना मला स्पष्ट पद्धतीचा इशारा द्यायचा आहे की परवा देखील नाशिकच्या सिपिंगकडे आम्ही एक अर्ज दाखल केला आहे की अशा पद्धतीनं सोशल मीडियामध्ये जाऊन एखाद्याची बदनामी करणं आणि एखाद्या व्यक्तिमत्वावर टीका करणं हे योग्य नाही. कारण या सगळ्या प्रोसिजरमध्ये मी स्वतः होतो. अतिशय दोन्ही बंधू हे सहकार्य करणारे आहेत. माननीय देवेंद्रजी आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांचा मान सन्मान आणि आदर करणारे आहेत. त्याच्यामुळं अशा पद्धतीची प्रवृत्ती निर्माण होऊ नये आणि जे कुठंतरी अतिशय चांगल्या पद्धतीनं सामोपचारानं मिटलं आहे त्याच्यामध्ये कोणी वाद लावू नये. आणि तो जर वाद लावला तर ते देखील अतिशय परिपक्व आहेत, त्यांच्यावर देखील काय परिणाम होणार नाही आणि आमच्यावर देखील काय परिणाम होणार नाही. एवढं संबंध आमचं बॉन्डिंग हे अतिशय चांगलं आहे. त्याच्यामुळे गणेश गीते किंवा गोकुळ गीते यांनी कुठचीही कमिटमेंट आमच्यासोबत केलेली नाही. कुठचीही कमिटमेंट न करता त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या म्हणण्याला मान देऊन त्यांची उमेदवारी मागं घेतलेली आहे, हे मला प्रामाणिकपणानं सांगायचं आहे. यावेळी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील पाणी स्थितीचाही आढावा घेतल्याची माहिती दिली. पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास किंवा आवश्यकता भासल्यास MIDCच्या माध्यमातून नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. नाही, पाण्याचा आढावा मी स्वतः घेतलेला आहे. काही बंधाऱ्यांमध्ये 12 ते 15% पाणी शिल्लक आहे. परंतु एक महत्त्वाची गोष्ट मी सांगतो की मागच्या आठवड्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ही आपल्याला हिंट दिलेली होती की पाऊस हा लांबणार आहे. त्याच्यामुळं पेरणीची जी प्रक्रिया आहे ती थोडी लांबवावी, नाहीतर दुबार पेरणीची वेळ येईल. परंतु आपल्याकडे एखादा पाऊस पडल्यानंतर पेरणी करण्याची आपल्याकडे परंपरा आहे, प्रथा आहे. आपल्याकडे काही ठिकाणी पेरणी देखील झालेली आहे. त्याच्यातनं आचारसंहिता होती म्हणून मी जाहीर केलं नाही, परंतु आपण 50 लाख रुपये आपल्या बियाण्यासाठी दिलेले आहेत, मोफत बियाण्यासाठी. ते देखील बियाणं वाटप जिल्ह्यामध्ये झालं आहे. परंतु शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की वेधशाळेचा अंदाज घेऊन तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतरच पेरणी करावी, अशा पद्धतीचं जे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं त्या आव्हानानुसार आपण काम करावं शेतकऱ्यांनी, एवढीच माझी विनंती आहे. दरम्यान रत्नागिरी नगर परिषदेच्या दामले विद्यालयाच्या कार्याचा विशेष उल्लेख करत सामंत म्हणाले की दामले विद्यालय ही महाराष्ट्रातील नगर परिषदांच्या शाळांमध्ये 10वी पर्यंत शिक्षण देणारी रत्नागिरीची एकमेव शाळा आहे. येथील शिक्षकांचं काम कौतुकास्पद असून मराठी माध्यमातील ही शाळा यशस्वीपणे कशी चालवली जाते याचा आदर्श देशपातळीवर दाखवण्याची माझी इच्छा आहे. नाही, त्या भरलेल्या नाही त्याच्यातला भाग नाही. ते शाळा भरलेल्या आहेत पण अन्य ठिकाणी भरल्या आहेत. महत्त्वाचा मुद्दा आहे, मी दामले विद्यालयामध्ये का जातो याचं कारण रत्नागिरीकरांनी आणि विशेषतः पत्रकारांनी समजून घेणं आवश्यक आहे. दामले विद्यालय ही महाराष्ट्रातली नगरपालिकेची एकमेव शाळा अशी आहे की ज्याच्यामध्ये 10वी पर्यंत 1400 विद्यार्थी आहेत. आणि यावर्षी तर दामले विद्यालयाच्या पहिलीच्या वर्गानं रेकॉर्ड केलं आहे की 260 विद्यार्थ्यांची बॅच ही ज्यावेळी पहिलीच्या वर्गामध्ये येते त्या शिक्षकांचं कौतुक केलंच पाहिजे ना. ज्यावेळी अशा पद्धतीनं बाकीचे शिक्षक काम करतील त्या शाळेमध्ये मी जाईन. पण मी फक्त दामले विद्यालयात गेलो नाही. मी ज्या शाळेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये शिकलो त्या शाळेमध्ये पहिलं विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. माझी दुसरी वाडी गावातली आहे, तिथं मी गेलो आणि त्याच्यानंतर मी दामले विद्यालयामध्ये आलो. आणि दामले विद्यालयाची शाळा ही नुसती राज्यस्तरावर मला पाठवायची नाही, तर मराठी शाळा, नगरपालिकेची शाळा ही कशा पद्धतीनं चालते याचं प्रेझेंटेशन मला देशपातळीवर करायचं आहे. म्हणून मी दामले विद्यालयात गेलो आणि त्याच्यामध्ये मी काय चूक केली. त्या दुरुस्ती झाल्यानंतर त्या शाळा भरतील ना, माहिती तिथं जातील ना विद्यार्थी. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की शाळेमध्ये, मराठी शाळेमध्ये मुलं घालायची की नाही हे पालक ठरवत असतात. त्याच्यामुळे आम्ही काय करू शकतो तर अवेअरनेस क्रिएट करू शकतो. मला जर तुम्ही विचारलं तू कुठच्या शाळेमध्ये शिकलास तर मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलो, हे मी तिथं पण जाऊन आता सांगून आलो. त्याच्यामुळे माझी आपल्याला देखील चौथ्या स्तंभाला देखील विनंती आहे लोकशाहीतल्या की तुम्ही देखील अशी जनजागृती करा की तुमच्या जनजागृतीमुळे पटसंख्या वाढली पाहिजे. फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी तालुक्यातील फणसोप कसोप परिसरातील गरजू शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या भात बियाण्यांचं वाटप करण्यात आलं. गेल्या 12 वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाचा लाभ यंदाही शेकडो शेतकऱ्यांना झाला आहे.
कसोब, फणसोब, कुर्ली, वांगणी आणि मागलाड या 5 गावातील शेतकऱ्यांना बियाण्यांचं वितरण करण्यात आलं. या बियाण्यांच्या मदतीनं 50 एकरांहून अधिक क्षेत्र लागवडीखाली येणार असून यंदाच्या हंगामात चांगल्या उत्पादनाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. फणसोब विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सहकार्यानं झालेल्या या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्या संजना साळवी, फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनतर्फे टेक्निकल डायरेक्टर रामबाबू संका, फॅक्टरी मॅनेजर सागर चिवटे, सिनियर ऑफिसर आशिष आठवले आणि CSR ऑफिसर शामराव निंबाळकर, सोसायटीचे प्रतिनिधी मनोज साळवी, राजेंद्र साळवी, श्रीयुत समीर साळवी, माजी सरपंच गिरीराज साळवी यांची उपस्थिती होती. नमस्कार, मी मंजिरी पानगले कसोब येथून बोलते. आज आमच्या इथे मुकुल माधव फाउंडेशन अँड फिनोलेक्स कंपनी यांच्यातर्फे मोफत बी बियाणे वाटप, भात बियाणे वाटप करण्यात आलेलं आहे. आणि हे बी बियाणे वाटप हे दरवर्षी आज कित्येक वर्ष म्हणजे जवळजवळ 10 ते 12 वर्ष आम्हाला फ्रीमध्ये म्हणजे मोफत असं बी बियाणे वाटप केलं जातं. त्यामुळे मी फिनोलेक्स कंपनी आणि मुकुल माधव फाउंडेशन यांचे खूप खूप आभार मानते. आणि तसंच आमची फणसोब सहकारी सोसायटी यांच्यातर्फे आम्हाला ह्या बी बियाण्या वाटपासाठी खूप मदत केली जाते आणि याच्यापासून आम्हाला ह्या बी बियाण्यापासून खूप चांगलं उत्पन्नही मिळतं. त्याच्यामुळे शेतकरी खूप खुश आहेत आणि मी फिनोलेक्स कंपनीचे पुन्हा एकदा आभार मानते. आणि माझं नाव मंगेश बावल्या पावसकर. आज आपल्याला मुकुल माधव आणि फिनोलेक्स कंपनी तर्फे आज 12 वर्ष बी बियाणे आम्हाला मोफत मिळतं आहे. त्याबद्दल त्यांचं पहिलं हार्दिक स्वागत. आणि दुसरं म्हणजे आज शेतकरी म्हणून त्या आम्हाला ते विकत घेण्यापेक्षा हे आम्हाला मोफत देतात आहेत. त्याच्यामुळे आम्हाला भरपूर समाधान मिळतं त्यांच्यातून. मग त्यांचं खूप खूप अभिनंदन. नमस्कार, मी शेतकरी राजेंद्र काशीनाथ साळवी. आज आम्हाला इथे गेली 12 वर्षे फिनोलेक्स फाउंडेशन कंपनी आज भात बियाण्याचं सर्व शेतकऱ्यांना वाटप करत आहे. त्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांचा लाभ होत असून आम्ही फिनोलेक्स कंपनीचे आभारी आहोत. तसेच आमची फणसोब सोसायटी याबद्दल आम्हाला बरंच सहकार्य करते, तिचे पण आम्ही आभारी आहोत. महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि शेतकरी कल्याणासाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील शाश्वत विकासाला चालना मिळणार असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलं. रितू छाबरिया यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील शेतकरी आणि गरजू कुटुंबांच्या विकासासाठी असे समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. कंपनी का ओनर है लाइक चाबरिया साहब एंड मैडम रितु चाबरिया मैडम, ये यहाँ नहीं है, फिर भी वो लोग लंदन है तो भी ये उनका ये विलेज का साथ में लगाव, आप लोगों का सबका भलाई होना चाहिए करके ये कर रहे हैं. तो इसके लिए हम लोग उनका उन्नति के लिए प्रेयर करना चाहिए. आप लोग वो जो दे रहा है तो देवता मानता है, ठीक है नहीं. तो इसके लिए अभी इसका यूज करके जो भी अच्छा होगा, सभी लोगों का आपका भलाई होना चाहिए. और ये नेचुरल फार्मिंग मतलब अभी ये नया कॉन्सेप्ट आया, इधर इतना पता नहीं है, आंध्रा तेलंगाना में बहुत पॉपुलर है. नेचुरल फार्मिंग मतलब वो सीड्स डालेगा, उसमें कोई फर्टिलाइजर नहीं है और नो केमिकल्स, सब अपना गाय का और सब जो भी काऊ डंग और भैंस का डंग डाल के और उसका जो भी फ्रूट आएगा, फल आएगा, सब्जी आएगा, उससे और अच्छा हेल्थ इफेक्ट होगा. तो आप लोगों का भी वो कोशिश करने के लिए विनती कर रहा है. आप लोग देखो, उसको कर सकता है तो और भी अच्छा रहेगा. तो उसमें क्या है, गाय और उसका जो भी भैंस का जो पालना होगा, उससे जो भी आएगा उसका नेचुरल फार्मिंग करने से फ्रूट, वेजिटेबल और इवन मेडिकल का भी मेडिसिनल का भी होता है. हम लोग भी ट्राई कर रहा है एक जगह. अगर वो सक्सेसफुल हो गया, आप लोगों का भी बताएंगे कैसा कर सकता है. इससे आप सब लोगों का भलाई होगा करके आशीष कर रहा है. और आई एम प्रेइंग फॉर यू ऑल, हैव अ गुड हेल्थ एंड गुड प्रॉस्पेरिटी फॉर यू ऑल. थैंक यू.
कोकणी समाज ट्रस्ट MIDC मिरजोळे रत्नागिरी यांच्या वतीनं सामाजिक बांधिलकी जपत शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक उर्दू शाळा पावस गोळप येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन आवश्यक साहित्य प्रदान करण्यात आलं। यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार आहे। तसंच पावस गोळप येथील अंगणवाडी केंद्रास पोषण आहार शिजवण्यासाठी 2 मोठी पातेली आणि 1 प्रेशर कुकर भेट देण्यात आला। अंगणवाडीतील बालकांच्या पोषण आहाराची व्यवस्था अधिक सुलभ आणि परिणामकारक होण्यासाठी या साहित्याचा उपयोग होणार आहे। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका तसंच ग्रामस्थ उपस्थित होते। कोकणी समाज ट्रस्टच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त करत संस्थेचे आभार मानले। शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात गरजू घटकांना मदतीचा हात देण्याचं कार्य कोकणी समाज ट्रस्ट सातत्यानं करत असून भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचं संस्थेचे उपाध्यक्ष नासिर शेठ वाघू यांनी सांगितलं। अस्सलाम वालेकुम। सब मेरे सामने बैठे भाई बहन बच्चे लोग और मंच पे बैठे सब मेरे दोस्त और जो भी इस कमेटी ने आज हमें मौका दिया है कि आज ये प्रोग्राम करने का, और वाकई की इतना खुशी लग रही कि हमें हमारा बचपना दिख रहा है कि बचपन में हम जैसे ये स्कूलों में जो मज़ा मस्ती और जब आने वाले मेहमान उनकी जो एक एक हम लोग उस ज़माने में जो हमारे लिए खुशियाँ करते थे, तो वही आज हमें ऐसा लग रहा है कि हम बचपन से ही मतलब छोटे दिखने लग रहे थे। माशाल्लाह माशाल्लाह, ऐसी इस स्कूल को देख के एक ऐसा लग रहा है कि बहुत तरक्की की तरफ जा रही है, क्योंकि और पूरे महाराष्ट्र में देखेंगे तो ऐसे स्कूल में मतलब बहुत कम दिखते हैं, लेकिन आज इधर आने के बाद ऐसा महसूस हुआ कि आज भी इस पावस गोलोक में एक शैक्षणिक अच्छे तरीके से होने जा रहा है। आज हम लोग कोकणी समाज ट्रस्ट MIDC से यहाँ पर एक शैक्षणिक साहित्य और बच्चे लोगों के लिए कुछ किताबें हो गए, कुछ हो गए, ये तो हम लोग का तो मतलब आज MIDC ट्रस्ट कोकणी का तो हमेशा एजेंडा रहेगा है कि हर जगह हर कुछ गौर गरीब बच्चों लोगों को या दिव्यांग, अपंग, कोई भी चीज़ों में खुद से मतलब ये करके इंटरेस्ट लेके जाके सब काम करने का सोचते हैं। अल्लाह ताला हमारे को ऐसी हिदायत दे और ऐसी हमारे को इज्जत दे कि हर जगह हर जहाँ कुछ भी ऐसा छोटे मोटे प्रोग्राम है करने के हमारे को सब भाइयों और बहनों को तौफीक दे, ऐसी मैं अल्लाह के पास दुआ करता हूँ। और जो आज ये नाम सुने काले साहब का, इन्होंने तो बताया कि खुद पर्सनल में इतने हम काम करते हैं। एक शर्मिंदगी की बात है कि एक हम लोग के जैसे को भी इतना नहीं जम रहा है, लेकिन आज ये उम्र में भी वो बेचारे कर रहे हैं। ये उन लोग को भगवान ने दिए लिए उनको एक देन है, ऐसा मैं समझता हूँ। और आगे भी ऐसा ये सब के लिए करते रहेंगे।
भले हिंदू रहे मुसलमान रहे, अभी कोई चीज़ देखने का नहीं। हमारे को यही कार्यक्रम से यही काम करते रहना है, मोहब्बत जुड़ाते रहना है हमारे को। और इस कमेटी की मैं मेरे तरफ से और हमारे कोकनी जो ट्रस्ट है MIDC, इनके तरफ से जाने इधर के सब बच्चों लोग, जितने भी इधर पढ़ाने वाले टीचर लोग, मैं सबका शुक्र अदा करता हूँ कि ऐसी खुशियाँ, ऐसी बच्चों लोगों को एक ऐसी तरक्की के भी लेके जाओ। ये हमारी गुजारिश है। इंशाल्लाह अल्लाह ने अगर हमारे को हयाती दी है तो इंशाल्लाह हर साल ज़रूर हम आते रहेंगे, ऐसी मैं दुआ करता हूँ इंशाल्लाह। अल्लाह हाफ़िज़। या कार्यक्रमास गोळप ग्रामपंचायत सदस्य आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट अविनाश काळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय वैशंपायन, कोकणी समाज ट्रस्टचे अध्यक्ष सादिक मुकादम, सचिव मोहसिन मापारी, उपाध्यक्ष नासिर शेठ वाघू, खजिनदार हुसेन मिया मुकादम, ज्येष्ठ सदस्य छोटू मेस्त्री, इम्तियाज मुकादम, मुबीन मुल्लाजी, रिजवान नदाफ, फैयाज खतीब तसंच पावस येथील सामाजिक कार्यकर्ते आणि मेकॅनिक असोसिएशनचे पावस विभाग अध्यक्ष महेश पालकर उपस्थित होते। त्या सगळ्याला एक मोठा धडा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळतोय। हा धडा काय आहे तर देण्याचा आनंद। जगातल्या सगळ्या धर्मांमध्ये, सगळ्या पद्धतींमध्ये एकच सांगितलेलं आहे, दुसऱ्यांना आनंद दिला तर तुम्ही स्वतः आनंदी राहा। आणि या ठिकाणी जे गरीब आहेत, जे गरजू आहेत, ज्यांना वह्या घेण्याची, पुस्तकं घेण्यासाठी खर्चाचा भार पडतो आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना आज कोकणी समाज ट्रस्ट हा आपल्या माध्यमातून शालेय शैक्षणिक साहित्य हे वितरित करतोय। आणि हा पहिला धडा आहे की काहीतरी देत राहा, काहीतरी दिलं पाहिजे। आणि हा शाळेच्या पहिल्या दिवशी या विद्यार्थ्यांना मिळतोय, यासाठी मी सर्वप्रथम कोकणी समाज ट्रस्टचं मनापासून अभिनंदन करतो। यावेळी कोकणी समाज ट्रस्टच्या वतीनं ॲडव्होकेट अविनाश काळे यांचा शाल आणि फुलझाडाचं रोपटं देऊन विशेष सत्कार करण्यात आला। शैक्षणिक साहित्य वितरणाच्या या कार्यक्रमास गोळप गावातील ग्रामस्थ आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त भारतीय जनता पक्षानं कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाकांक्षी भाजपा संकल्प 2038 आराखडा तयार केला असल्याची माहिती भाजपचे कोकण विभाग समन्वयक तथा आमदार प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। मोदी साहेबांनी 12 वर्ष राज्य केलं, मग आता हे राज्य करताना पुढचे 12 वर्ष आम्ही कार्यकर्त्यांनी असं ठरवलं कोकणातल्या, त्याचा एक समन्वयक संयोजक म्हणून कोकण विभागाच्या मी माझ्या सगळ्या नेत्यांशी बोलून आम्ही आता पुढील 12 वर्षाचा कोकणाचा प्रवास काय असेल, ज्याच्यामध्ये मला वाटते तुम्हाला जास्त इंटरेस्ट असेल, ज्या कोकणी जनतेला इंटरेस्ट असेल, त्याचं पण आम्ही एक संकल्पचित्र आज आम्ही तुम्हाला प्रत्येकाला देणार आहोत। पण मी 1-2 मिनिटात त्याचे मुद्दे फक्त सांगतो की मोदी सरकारच्या 12 वर्षाच्या तपपूर्तीनिमित्त भाजपा संकल्प 2038 म्हणजे आज 26 आहे, आणखीन 12 वर्षाने बरोबर कोकणामध्ये आम्हाला काय करायचं आहे बाबांनो, पत्रकार मंडळी, तो संकल्प आम्ही तुमच्या साक्षीने आज सोडत आहोत। आमचा संकल्प काय असेल तर तो संकल्पसुद्धा 10 मुद्द्यामध्ये मी केला आहे, त्याचं प्रत्येकाला पत्र देईन, पण 1-2 मिनिटात फक्त त्याचं सांगतो। कोकणातील रोजगार, पर्यटन, शेती आणि पायाभूत सुविधांचा चेहरा मोहरा बदलणारा हा संकल्प असल्याचं सांगताना आमदार जठार म्हणाले की कोकणातील तरुण जेव्हा अभिमानानं सांगेल की मी नोकरीसाठी मुंबईला गेलो नाही, उलट मुंबईतील लोक माझ्याकडे नोकरीसाठी येतात, तेव्हाच कोकणाचा खऱ्या अर्थानं विकास झाला असं म्हणता येईल। कोकणातील साखरमान्यांचे मुंबईकडे होणारे स्थलांतर थांबवणं हे संकल्प 2038चं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। आगामी काळात कोकणातील 50% तरुणांना त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यातच किमान 25,000 रुपयांपेक्षा अधिक पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचा भाजपचा मानस असल्याचंही त्यांनी सांगितलं। क्रमांक 1, रोजगार। मुंबईला जाणे बंद झाले पाहिजे। कोकणातील 50% तरुणांना जिल्ह्यातच 25,000 अधिक पगाराची नोकरी मिळणे, 10,000 नवीन MSME युनिट, काजू, आंबा, मासे, दूध प्रक्रिया पर्यटनावरती होणे, रिव्हर्स मायग्रेशन, मुंबई पुण्यातून 10 लाख लोक पुन्हा कोकणात परत आले पाहिजेत, 80% बंद असलेली घरं परत उघडली पाहिजेत, दरडोई उत्पन्न माझ्या कोकणी माणसाचं आज 1.5 लाखापासून जे आहे ते 5 लाखापर्यंत नेण्याचा आमचा संकल्प आहे।
क्रमांक 2 कनेक्टिव्हिटी. मुंबई गोवा हायवे जो 12 वर्ष या ठिकाणी काम सुरू आहे, 90% काम झालं आहे, तिथे 100% पूर्ण करणं पुढील वर्षभरात. आणि मुंबई गोवा 6 तासात, जो 12-13 तास लागायचं, 14 तास लागायचो, तो 6 तासात प्रवास पूर्ण झाला पाहिजे. कोकण रेल्वे दुपदरी 20 नव्या गाड्या आणि दादरपासून सिंधुदुर्ग रत्नागिरीकडे 8 तासात ह्या गाड्या पोचाव्यात, म्हणून दुपदरीकरणाचा पुढच्या कालावधीत पूर्ण झालं पाहिजे. चिपी रत्नागिरी विमानतळावरून रोज दिल्ली, बंगलोर, दुबई, पुणे अशा फ्लाईट्स गेल्या पाहिजेत. प्रत्येक गावात BSN, जिओ, एअरटेलचे 100% टॉवर झाले पाहिजेत. रोजगार निर्मिती, पर्यटन क्षेत्राचा विस्तार, आधुनिक शेतीला चालना आणि दर्जेदार पायाभूत सुविधा उभारून कोकणाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी हा आराखडा महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचा विश्वास आमदार जठार यांनी व्यक्त केला. मुंबई गोवा जलवाहतूक कमी दरात आणि सर्वसामान्यासाठी आणि सर्व थांब्यावर थांबणारी अशी निर्माण सुरू करणं हा आमचा संकल्प आहे. शेतकरी आणि मच्छीमार उत्पन्न दुप्पट नाही तर पुढच्या 12 वर्षात तिप्पट झालं पाहिजे, हा आमचा संकल्प आहे. हापूस आंबा निर्यात जी आज 5,000 कोटीची साधारणतः पकडली जाते, ती 25,000 कोटीची कशी होईल. फळ प्रक्रिया, मत्स्य प्रक्रिया, दूध प्रक्रिया 100% कोकणातच होईल. प्रत्येक शेतकऱ्याला घरगुती आणि बागायती 24 तास वीज मिळेल, हा आमचा संकल्प आहे. पर्यटन, गोव्याला टक्कर देणं. वर्षाला 1 कोटी पर्यटक, आज 20 लाख येतात, 1 कोटी पर्यटक सिंधुदुर्ग रत्नागिरीत आले पाहिजेत. कोकणातील सर्व समुद्रकिनारे इंटरनॅशनल बीच डेस्टिनेशन झाले पाहिजेत. 5,000 होमस्टे, 2,000 रिसॉर्टची साखळी निर्माण करणं आणि स्थानिक 2 लाख बेरोजगारांना रोजगार देण्याची व्यवस्था निर्माण करण्याचा आमचा संकल्प आहे. रायगड, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सावंतवाडी असं पर्यटनाचं सर्किट निर्माण करणं हा आमचा संकल्प आहे. आरोग्य, गोवा मुंबईला धावणे आता बंद करायला पाहिजे. आमचा संकल्प आहे प्रत्येक जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेज जे कामं सुरू आहेत, 500 बेडचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल घेऊन जनतेत समर्पित झाले पाहिजेत. हार्ट अटॅक, कॅन्सर, MRI, डायलिसिस उपचार त्या शहरातच झाले पाहिजेत, आमचा संकल्प आहे. शिक्षण, प्रत्येक तालुक्यात ITI, IT पार्क, स्किल सेंटर्स, हॉस्पिटॅलिटी, मरीन, फूड प्रोसेसिंग कोर्सेस, कोकण ऋषी विद्यापीठाला जागतिक दर्जाचं रिसर्च सेंटर करायचा आमचा संकल्प आहे. आणि कोकणामध्ये स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी लवकरच सुरू करण्याचा आमचा संकल्प आहे. मे महिन्याच्या सुट्टीनंतर सोमवारपासून जिल्ह्यातील मराठी शाळांची घंटा पुन्हा वाजली. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विविध शाळांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. किती वेळा खाता करून जाणार माझ्या फ्रेंडची वाट मोठं जर बांधतो. रत्नागिरी नगर परिषद दामले विद्यालय इथं पालकमंत्री उदय सामंत, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, नगर परिषद मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्यासह मान्यवरांनी विद्यार्थ्यांचं विशेष स्वागत केलं. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वितरण करून नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सर्व शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्य यावर्षी आपल्याकडे पहिलीच्या वर्गात आजपर्यंत 228 प्रवेश झालेले आहेत. आपल्या प्रत्येक वर्गाच्या 5-5 तुकडे आहेत. सर्व साईप्रसाद पावली तयार. त्यानंतर अष्टमी प्रवेश प्रमुख त्यानंतर प्रथम चेतन पाटील, त्यानंतर
दरम्यान रत्नागिरी शहरालगतच्या पानवल गावाजवळील घवाळेवाडी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी अभिनव प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला। सुट्टीनंतरच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना आकर्षक पद्धतीने सजवलेल्या गाडीतून शाळेत आणण्यात आलं। त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। शुभम बांधव एक मॅडम पुढे या। विद्यार्थ्यांना ओवाळून त्यांच्या पावलांचे ठसे स्मृतिचिन्ह म्हणून जतन करण्यात आले। तसंच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी छोटेखानी सत्कार समारंभाचं आयोजनही करण्यात आलं होतं। या प्रवेशोत्सवाला गावातील प्रतिष्ठित नागरिक, पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी, उपसरपंच, शाळेतील शिक्षक वर्ग, पालक तसंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। शाळेच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या अनोख्या स्वागतामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। मी काशीनाथ तानू तांबे, मुख्याध्यापक, शाळा पानवल घवाळेवाडी, तालुका जिल्हा रत्नागिरी। आज मित्रहो 15 तारीख शाळेचा पहिला दिवस मुलांच्या दृष्टीनं तर अगदी नवीन शाळा, नवीन वर्ग आणि म्हणून हौशेनं आनंदानं मुलं या ठिकाणी दाखल होण्यासाठी पालकांसमेत आली। आज ग्रामस्थांच्या वतीनं, शाळेच्या वतीनं या पहिली दाखल होणाऱ्या मुलांचं स्वागत समारंभ आपण आनंदानं, हर्षानं त्यांची मिरवणूक काढत या ठिकाणी केलेलं आहे। त्यांचं औक्षण केलेलं आहे, पायाचे त्यांच्या ठसे घेतलेले आहेत आणि आत्ता या ठिकाणी त्यांना खाऊ आपण दिलेला आहे। त्याच्यानंतर त्यांना पाठ्यपुस्तकं, त्यानंतर गणवेश आपण त्यांना देणार आहोत आणि एकूण एक गोड भोजनसुद्धा त्यांना देणार आहोत, जेणेकरून त्यांना पहिला दिवस हा कायम स्मरणात राहील आणि सतत शाळेची ओढ आणि शाळेबद्दल आपुलकी त्यांना राहील, या दृष्टीनं आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत। या शाळेमध्ये एकूण किती मुलं आहेत? एकूण 85 यावर्षीचा पट आमचा आहे। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला रत्नागिरीतील पाणी स्थितीचा आढावा। गरज पडल्यास MIDC कडून पाणी पुरवठा करण्याची ग्वाही। फिनोलेक्स आणि मुकुलमाधव फाउंडेशनचा शेतकऱ्यांना आधार। 50 एकरांसाठी भात बियाण्यांचं मोफत वाटप। कोकणी समाज ट्रस्ट करून गोळप येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप। अंगणवाडीला उपयुक्त साहित्य भेट। मुंबईवाले कोकणात नोकरीसाठी येतील, आमदार प्रमोद जठार यांनी सांगितलं। भाजपचा संकल्प 2038 विकासाचा रोडमॅप। आणि ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचं स्वागत। शाळेच्या पहिल्या दिवशी उत्साहाचं वातावरण। पालकमंत्री उदय सामंत यांनीही विद्यार्थ्यांचं केलं स्वागत। यासोबतच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।